स्टुडंट्स, तर आता आपण अल्जेब्रा 9th स्टँडर्डचा अल्जेब्रा प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही. बेसिक मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये ऑल टुगेदर कव्हर करून दिलेला आहे. यामध्ये फक्त आपण प्रॅक्टिस सेटचे जे ऑल टुगेदर क्वेश्चन्स आहेत ते कव्हर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये. बघा आता, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर मेथड. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय? सब क्वेश्चन, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. इव्हन म्हणजे काय? जे की 2 च्या रेंजचे नंबर असतात जे 2 ने डिवाइड होतात. तर आता बघा, a कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 याच्या पुढे अजून त्यांनी काय सांगितलं? फक्त इव्हन नॅचरल नंबर. मग हे इन्फायनाइट मध्ये जातील. आपल्याला त्यांनी स्टॉप कुठे करायचा ते सांगितलेलं नाही. मग आता हे पहिला क्वेश्चन फक्त इथे आपला संपून जातो. आता सेकंड क्वेश्चन, सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता इथे लक्ष द्या, प्राइम नंबर म्हणजे काय हे पहिले तुम्ही समजून घ्या. प्राइम नंबर कशाला म्हणतात? जो नंबर फक्त आणि फक्त स्वतःच्या टेबल मध्ये येतो त्याला आपण प्राइम नंबर असं म्हणतो. जसं की 2 चा टेबल आहे. 2 हा जो आहे हा फक्त स्वतःच्याच टेबल मध्ये, दुसऱ्या कोणाच्या टेबल मध्ये येतो का? नाही. 3 5 7 11 13 17 19 22 23 29 31 37 41 43 47 हे जे नंबर्स आहे हे फक्त आणि फक्त स्वतःच्या टेबल्स मध्ये येतात. अदरवाइज दुसऱ्या कोणत्याच टेबल मध्ये हे नंबर्स येत नाही. आता लक्ष द्या, इथे म्हटलं काय पण आपल्याला इव्हन प्राइम नंबर विचारले. इव्हन म्हणजे काय? जसे मी मराठीमध्ये सांगितलं तुम्हाला, समसंख्या जी असते ना आपली तिला आपण इव्हन नंबर्स म्हणत असतो. तर तसं आता या पूर्णचे तुम्हाला काय दिसतंय? ओनली 2. मग आपला प्राइम नंबर, इव्हन प्राइम नंबर काय झाला? ओनली 2. आता थर्ड नंबरचा पाहूया आपण, सेट्स ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आपल्याला काय विचारलंय? निगेटिव्ह इंटिजर्स विचारले. इंटिजर्स मध्ये काय काय येतं तुम्ही सांगू शकता का? आधीचा व्हिडिओ जर ज्यांनी पाहिला असेल त्यांना हे जमेलच. इंटिजर्स मध्ये कुठले कुठले नंबर्स असतात? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ॲज वेल ॲज 0. मग इथे विचारलं काय आहे? ओनली निगेटिव्ह इंटिजर्स. मग निगेटिव्ह मध्ये स्टार्टिंग तुम्ही पहिले इन्फायनाइट मध्ये डायजेस्ट करून नंतर -3 -2 -1 दिलं तरी चालेल. नाही तर -1 -2 -3 -4 नंतर इन्फायनाइट केलं तरी पण चालेल. हे दोघं तुम्ही असं यूज करू शकता. आता लास्ट वन, 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सरगम सूर. आपले बेसिक सूर कुठले कुठले आहेत जे सिंगिंग मध्ये वापरतो आपण. इथे आपण कुठला आपण सेट लिहू शकता. हे बघा, इथे मी ए यूज केला, बी यूज केला, सी यूज केला, डी यूज केला. तुम्ही पूर्ण ए ए बी डी तुम्हाला जसं वाटेल तसं इथे अल्फाबेट लिहू शकता. फक्त कंडिशन काय आहे? तो कॅपिटल असला पाहिजे. स्मॉल अजिबात चालणार नाही. मी तुम्हाला आधी बेसिक जो व्हिडिओ झाला त्याच्यात सांगितलंच आहे. इथे जो सेट असतो तो आपल्याला फक्त कॅपिटलच लागतो. मग आता बघा, सा रे ग म प ध नी. सा परत रिपीट करायचा नाही, कारण बेसिक सूर जे असतात ते 7च असतात. बघा, 1 2 3 4 5 6 7 येऊन गेले. हा फर्स्ट क्वेश्चन आपल्या इथे कंप्लीट झाला. तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पहिले राईट डाऊन करून घ्या. मग आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन बघू. चला लिहिला गेला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर सेकंड, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. आता आपल्याला काय दिलंय? सिम्बॉल दिलेले आहेत. आपल्याला त्यांना वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. मग आता बघा, 4/3 याला काय म्हणतात? कमेंट्स मध्ये सांगा. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं याला काय म्हणतात. या साईडला बिलॉंग्स टू क्यू. मग बघा आता त्याला लिहायचं कसं मी तुम्हाला आधीच्या याच्यात रीड पण करून दाखवलेलं आहे. तरी पण मी एक वेळा सांगून देते. 4/3 बिलॉंग्स टू क्यू, और म्हणजे किंवा तुम्ही दुसऱ्या मेथडने पण लिहू शकता आन्सर. 4/3 इज ॲन इलेमेंट ऑफ सेट क्यू. म्हणजे हा सेट क्यू आहे त्याचा इलेमेंट 4/3 हा आहे. कळलं तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन, -2 इज नॉट बिलॉंग्स टू सेट एन. म्हणजे सेट एन चा -2 इलेमेंट नाहीये. लिहिणार कसं तुम्ही आता? -2 इज नॉट बिलॉंग्स टू एन किंवा -2 इज नॉट एन इलेमेंट ऑफ सेट एन. ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या स्टुडंट्सनी मागचा व्हिडिओ पाहिला आहे त्यांना 1001% मी आन्सर तुम्ही नाही जरी सांगितलं तरी तुम्हाला याचे आन्सर्स येऊनच जातील. आता लास्ट क्वेश्चन आहे, p =
कर्ली ब्रॅकेट p such that p is an odd number. आता याला कसं लिहायचं बघा, तुम्हाला मी हे रीड करायचं शिकवलेलं आहे. जर तुम्ही त्यानुसार फक्त आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचं, बाकी दुसरं काही चेंज करायचं नाही. जसं की बघा, सेट p is the set of all p's. याला काय बोलतो, हा p बोलतो ना आपण, तो हा पहिल्या नंबरचा p. such that म्हणजे ही जी लाईन दिसते तुम्हाला आडवी, या लाईनला आपण काय म्हणतो, ती जी उभी म्हणजे थोडी क्रॉस आहे, डायरेक्ट उभी नसते, ती जस्ट अशी लाईन असते. या लाईनला काय बोलतो आपण, such that. नंतरचा जो p आहे तो हा p आहे. p is an odd number. परत अजून एकदा सांगते, व्यवस्थित आहे का. सेट p, आता हा जो सेट p आहे तो हा आहे. सेट p म्हणजे हा सेट p is the set of all p's, म्हणजे हा जो एक नंबरचा p आहे तो आहे हा. नंतर such that ही जी लाईन आहे तिला म्हणतो such that p is an odd number. झाला. सेकंड नंबरचा क्वेश्चन पण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. एक्झाम मध्ये 1 मार्क्सला फर्स्ट क्वेश्चन पण 1 मार्क्सला विचारू शकता आणि सेकंड पण 1 मार्क्ससाठी विचारू शकता. म्हणून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 3, write any two sets by listing method and by rule method. आता हा जो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे तो आपल्या मनाने लिहायचा आहे आपल्याला. प्रत्येक स्टुडंटचं आन्सर वेगळं असू शकतं, कारण याच्यामध्ये तुम्हाला लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड जे सांगितले आहे त्याच्यामध्ये जे नंबर्स आहे, कोणी अल्फाबेट्स आहे, तुम्ही तुमच्या मनाने काही पण लिहू शकता. हे जे आहे हा ऑड क्वेश्चन आहे, याचं आन्सर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. म्हणून बघा मी काय घेतलंय ते लिस्टिंग मेथड मध्ये सगळ्यात सिंपल घेतलंय. a = कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6. आता याला आपल्याला कशामध्ये लिहायचंय, रूल मध्ये लिहायचंय. रूल मेथड मध्ये कशात लिहायचंय आपल्याला, रूल मेथड मध्ये. मग मी एक काम करते, लिस्टिंग मेथड इथे लिहून दिले, इथे तुम्हाला समजण्यासाठी रूल मेथड लिहून देते. रूल, तुम्हाला एक काम करा, रूल मेथड तुम्ही समजून घ्या. इथे फक्त रूल मेथड असं लिहून देते. चला आणि पूर्ण लिहून देते मी. रूल मेथड, लिस्टिंग मेथड, रूल मेथड फर्स्ट इयरचा. सेकंड इयरचा ही पण काय आहे, लिस्टिंग मेथड, नंतर हे रूल मेथड. तुम्ही समजून घ्या. आता बघा, लिस्टिंग मेथड मध्ये काय लिहिले आपण, a = कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6. मग ते रूल मेथड मध्ये कसं लिहिणार आपण, x such that x belongs to n. म्हणजे हे काय आहे तुम्हाला लक्षात ठेवा, आधीचे जे मी सांगितलंय 1 पासून स्टार्टिंग झालेली आहे, म्हणजे ते कुठले नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स आहेत. जर 0 पासून असले असते तर होल नंबर्स असले असते आणि तुम्ही लिहू पण शकता. जर मी ते 1 लिहिलेलं आहे तर तुम्ही जर 0 लिहिला तर इथे w लिहायचा. का बरं, कारण आपले जे नंबर्स आहेत म्हणजे हे x जो आपला एलिमेंट्स आहे हे सगळे काय आहे, होल नंबर्स आहे, असं त्याचं मीनिंग होईल. म्हणून मी ते नंबर्स n का लिहिला आहे तो कॅपिटल, कारण हे नॅचरल नंबर्स आहेत म्हणून मी कॅपिटल n लिहिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही कुठला पण चेंज करू शकत नाही. इथे तुम्ही a b c d असं काहीही लिहू शकत नाही. कारण का, कारण आपले जे हे एलिमेंट्स आहेत ते नॅचरल नंबर्स आहेत म्हणून त्याला डिनोट कॅपिटल n नेच करतात. आपण तुम्ही चेंज कशात करू शकता, फक्त हा जो सेट्स दिलेला आहे कॅपिटल A तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता. तुम्ही ते a b c d एनीवन कुठला पण अल्फाबेट घेऊ शकता, पण तसं तुम्ही यामध्ये चेंज करू शकत नाही. म्हणून लक्ष द्या, x such that x belongs to n and x is less than 7. म्हणजे 7 पेक्षा छोटे जे नंबर्स आहेत ते इथे घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मस्त समजला असेल. आता सेकंड क्वेश्चन, याच्यामध्ये मी काय घेतलेलं आहे, लिस्टिंग मेथड. आपण काय केले आहे, याची लिस्ट बनवली आहे. काय दिसते बरं तुम्हाला, आहे b कर्ली ब्रॅकेट a e i o u. आता हे a e i o u हे काय आहे, हे वॉवेल्स आहेत. मग ते आता रूल मेथड मध्ये कसे लिहायचे, b कर्ली ब्रॅकेट x such that x is a vowels of English alphabet. हे इंग्लिश अल्फाबेटचे वॉवेल्स आहेत. यामध्ये तुम्हाला जर दुसरं काही घ्यायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या पण गोष्टीची लिस्ट बनवली तर तुम्हाला रूल मेथड मध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे. यामुळे तुम्ही भरपूर व्यवस्थित प्रॅक्टिस करा. कारण कसं आहे, जर तुम्हाला लिस्टिंग मेथड तर इझी आहे, ती तुम्हाला जमून जाईल. मग ते कन्वर्ट रूल मेथड मध्ये कशी करायची ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूल मेथड
लिहायचे आहे. मात्र बघा ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर, आपल्याला इंडियन सोलार इयरचे मंथ विचारले, म्हणजे इंग्लिश वर्ष नाही मराठी वर्ष विचारले. तर कुठले कुठले येतात हे विसरायचं नाही. जर हे तुमचं राहून गेलं तर 1 मार्क्स पूर्णतः इथे चालला जाईल. तुम्ही हे लिहिलं असेल आणि हे जर राहून गेलं तरी मार्क्स चालला जाईल. आणि समजा XYZ तुम्ही हे लिहिलं पण एक स्मॉल लिहिलं स्मॉल लिपीमध्ये तरी पण मार्क्स जाते. म्हणून लक्षात ठेवायचे कॅपिटलमध्ये लिहायचं इज इक्वल टू चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे आपले मराठी इंडियन सोलार इयरचे मंथ आहेत. आता बघा सेकंड नंबर क्वेश्चन, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. हा कुठला वर्ड दिला आपल्याला? कॉम्प्लिमेंट. याचे लेटर्स दिलेले आहेत. आता ते आपल्याला काय करायचं आहे? लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं आहे, ज्यामध्ये सेटचं बेसिक कन्सेप्ट पूर्ण कव्हर केलेलं आहे. मग आता बघा तुम्ही B इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, C आपण घेतला, O पण आपण घेतला, M P L E परत M आहे. आधी तुम्हाला आधी पण बोलली मी, कधी पण लिस्टिंग मेथड मध्ये रिपीट होत नाही. कुठलाच लेटर परत परत रिपीट होणार नाही. वन टाइम लिहायचा असतो, एकच वेळा लिहायचा, अदरवाइज नंतर परत परत तो जर लेटर आला तर त्याला स्किप करत जायचं. आता इथे M आलेला डबल, पण आपण इथे M लिहून घेतलं म्हणून लिहायची गरज नाही. E बघा इथे डबल आलेला आहे, मग आपण हा E इथे आधी लिहिलाय तर हा E लिहिण्याचं काम नाही. N आणि T म्हणजे याच्यामध्ये फक्त सिंगल लेटर इथे लिहायचे, डबल लेटर स्किप करून द्यायचे, डबल डबल लिहायचे नाही. तर आता थर्ड नंबरचा क्वेश्चन, सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. आता ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स कुठले कुठले आहेत आपले? C is equal to C कर्ली ब्रॅकेट नोज इयर्स आईज टंग स्किन झालं. आता फोर्थ नंबर, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. सांगा बरं आता प्राईम नंबर म्हणजे काय? मी आधी पण तुम्हाला सांगितले बऱ्याचदा. प्राईम नंबर आपण कशाला म्हणतो? असे नंबर्स जे फक्त आणि फक्त स्वतःच्या टेबल्स मध्ये येतात. जसं की 2 आणि आपण लक्षात ठेवा आपल्याला प्राईम नंबर विचारले, पण कुठून कुठपर्यंत विचारले? 1 पासून 20 पर्यंत. म्हणजे 1 पासून 20 पर्यंत असे नंबर्सची लिस्ट करायची आपल्याला की जे फक्त स्वतःच्या टेबल्स मध्ये येतात, अदरवाइज दुसऱ्यांच्या टेबल्स मध्ये ते यायला नको. जर असे नंबर सगळ्या टेबलमध्ये दुसऱ्या पण टेबलमध्ये येत असतील तर ते प्राईम नंबर नसतात. माझा बघा 2 3 5 7 11 13 17 19 हे जे नंबर्स आहेत हे फक्त त्याच टेबलमध्ये येतात, अदरवाइज दुसऱ्या कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. आता हे याच्यामध्ये आपले 4 क्वेश्चन कव्हर झालेले आहेत. लास्ट बाकी आहे, लास्ट पण आपण करून घेऊ. त्याआधी तुम्ही पहिले व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. लास्ट वन राहिला आता हा आपला 5th नंबरचा क्वेश्चन. 4 आपण याच्या आधी कव्हर करून घेतले. नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. आपल्या वर्ल्ड मध्ये किती कॉन्टिनेंट्स आहेत ते विचारले. कॉन्टिनेंट्स म्हणजे काय? खंड. मराठीमध्ये जर तुम्हाला सांगायचा विचारला तर E इज इक्वल टू आता किती खंड आहेत बरं सांगा? एशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप अँड ऑस्ट्रेलिया. आपले इतके कंटिनेंट्स आहेत. आता तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या, कारण 5th नंबरचा लास्ट क्वेश्चन आहे आपला. मग आता याच्यानंतर पूर्ण क्वेश्चन 5th नंबर स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 5 बघा आता हा. राइट द फॉलोइंग सेट्स यूजिंग रूल मेथड. आता आपल्याला कशामध्ये लिहायचंय? रूल मेथड मध्ये. आपण 4th नंबरचा क्वेश्चन जो पाहिला तो कशामध्ये होता आपला? लिस्टिंग मेथड मध्ये होता. आपल्याला त्याच्यामध्ये फक्त लिस्ट करायची होती. आता आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये क्वेश्चन दिलेला आहे आणि तो कन्वर्ट करायचा आहे रूल मेथड मध्ये. तर बघा आता A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 4 9 16 25 36 49 64 81 100. आता याला रूल मेथड मध्ये कसं लिहायचं? आधी पण तुम्हाला सांगितलं इथे x जवळ लिहिलं आहे ना मी, इथे तुम्ही y z काहीही लिहू शकता. फक्त कंडिशन काय आहे? तर तुम्ही स्मॉल लिहायचा, कॅपिटल लिहायचा नाही. आणि हा जो सेट असतो तो तुम्ही कॅपिटल लिहायचा, स्मॉल लिहायचा नाही. मग आता बघा A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x सच दॅट x इज इक्वल टू n स्क्वेअर
नंबर बिलॉंग्स टू एन अँड. आता हा कॅपिटल एन म्हणजे काय, स्टार्टिंग 1 पासून आहे म्हणून हे नॅचरल नंबर्स आहेत म्हणून हा कॅपिटल एन. अँड नंबर्स कुठपर्यंत आहे पण हे लक्ष द्या तुम्ही. स्क्वेअर दिलेले आहे, 2 चा स्क्वेअर 4 क्यूब मध्ये दिलेले आहे म्हणून त्यांनी कसं लिहिलंय, सॉरी स्क्वेअरच आहे. 2 2 जा 4, 3 जा 9, 4 4 जा 16, 5 5 जा 25, 6 6 जा 36, 7 7 जा 49, 8 8 जा 84, 64, 9 9 जा 81, 10 10 जा 100. म्हणजे हे जे नंबर्स आहेत हा नॅचरल नंबरचे स्क्वेअर आहेत म्हणून 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9 अशा पद्धतीने दिलेले आहेत म्हणून आपण इथे n चा स्क्वेअर घेतला. आणि 100 आहे म्हणजे 100 कोणाचा स्क्वेअर येतो, 10 चा स्क्वेअर येतो म्हणून हे जे नंबर आहेत हे 10 पर्यंत आहे, 10 च्या आधी नाही आणि 10 च्या नंतर नाही म्हणून इथे काय साइन दिली, हा खालची डॅश दिसते तुम्हाला ही त्याच्यामुळे दिलेली. या खालच्या डॅशचा जो अर्थ असतो तो असा असतो की 10 पर्यंत हे स्क्वेअर रूट दिलेले आहे. आता क्वेश्चन नंबर सेकंड बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 6 12 18 24 30 36 42 48. आता बघा इथे काय दिले बरं, इथे तुम्हाला काय दिसतंय, कितीचा डिफरन्स आहे सांगू शकता का तुम्ही. बघा b इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x सच दॅट x इज इक्वल टू 6n. 6n म्हणजे 6 चा डिफरन्स याच्यामध्ये 6 चा टेबल दिसतोय बघा तुम्हाला. 6 मध्ये 6 6 2 जा 10 6 6 जा 18 6 4 जा 24 6 5 जा 30 6 6 जा 36 6 7 जा 42 6 8 जा 48. म्हणजे आपल्याला हे जे नंबर आहेत हे नॅचरल नंबर आहेत आणि ते किती पर्यंत आलेले आहेत, 6 8 जा 48 म्हणून इथे 8 लिहिलेलं आहे आणि हे 8 पण आलेलं आहे म्हणून इथे अंडरलाईन केलेली. जर 8 नसता तर आपण ही डॅश दिलेली नसती. समजा इथे 42 पर्यंतच दिले असते तर आपण हा 8 लिहिला असता आणि खालची अंडरलाईन नसती गेली. पण यामध्ये 8 पण दिलेला आहे म्हणून ही खालची डॅश आहे ती आपण दिलेली आहे. कळलं तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित. परत एक वेळा सांगून देते, हा 6 चा टेबल दिलेला आहे आणि यामध्ये हा 6 चा टेबल 8 नंबर पर्यंत दिलेला आहे म्हणजे 6 8 जा 48 म्हणून इथे 8 घेतलेला आहे आणि 8 पण आहे म्हणून इथे खाली अंडरलाईन केलेली आहे. जर 8 नसता, समजा इथे फक्त 42 पर्यंत दिलेलं असतं तर आपण 8 लिहिलं असतं पण खाली डॅश केलेली नसते. आता थर्ड नंबरचा c इज इक्वल टू ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट SMILE. आता हे आपल्याला लेटर्स दिलेले आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्यापासून वर्ड तयार करायचं आहे. c इज इक्वल टू y असेल दॅट y इज अ लेटर इन द वर्ड स्माइल. आता त्याच्यापासून काय तयार होईल, स्माइल. दुसरा आपण माइल्स पण म्हणू शकतो, माइल्स. तुम्ही माइल्स लिहायचं तर माइल्स पण लिहू शकता पण मी इझी ॲज इट इज इथे लिहून दिलं डायरेक्ट स्माइल. आता बघा फोर्थ नंबरचा d इज इक्वल टू संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे. हे तर एकदम इझी. आपण जो व्हिडिओ याचा होता बेसिक कन्सेप्टचा त्यामध्ये पण हा जो क्वेश्चन होता तो आय थिंक कव्हर केलेला आहे. d इज इक्वल टू y सच दॅट y इज अ डे ऑफ वीक. हे कशाचे दिवस आहे, वीकचे दिवस आहे. x इज इक्वल टू AET. आता हे जे दिसते तुम्हाला याच्यापासून काय काय लेटर तयार होऊ शकतो. y सच दॅट y इज अ लेटर इन द वर्ड ईट ऑर टी. ईट आणि टी कुठला पण एक लेटर तयार होऊ शकतो. हा प्रॅक्टिस सेट पूर्ण इथे कंप्लीट झालेला आहे 1.1. आय होप तुम्हाला हा व्यवस्थित छान समजलेला असेलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करा. कारण तुम्हाला येणारी प्रत्येक ही नोटिफिकेशन तुम्हाला समजेल म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. श्री राधे राधे.